बराच वेळ उठून गेला, हेवाना पोचायला हवी होती. तिचं काही बरं. राजेश, अरे काय करतोयस हे? तुझ्या तिथे जाऊन समजवण्याने काही होणार नाहीये. विराजस, विराजस, वाचली मेली. राधा, तू ठीक आहेस का? अगं काय करत होतीस तू? लक्ष कुठे आहे तुझं? ऍक्सिडेंट झाला असतात. कुठल्या तंद्रीत होतीस? मेली असतीस आत्ता. राधा, तुझ्याशी बोलतोय मी, कुठे लक्ष? ओके 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 ओके, आय एम सॉरी. तू मला सांग, तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाही ना काही? राधा, चला चला उठा, निघा. चला नाही, चला निघा. माफ करा, माफ करा. ऐका ना दादा, माफ करा दादा. असं नका करू कांताबाई. असं काय करताय? असं नका ना करू. मग काय करू? मी पाय पडतो तुमच्या. आमच्या पोटावर पाय नका आणू. मी तुमच्या पोटावर पाय आणलाय? तुम्ही सगळे माझ्या घरात राहताय. भाडं द्यायची वेळ आली की तुमची ती लाडकी राधा तोंड लपवून फिरते. ते काय नाही, मला माझे पैसे पाहिजेत आत्ताच्या आत्ता. अहो राधा मुद्दाम असं का बरं करेल? देईल ना ते तुमचे पैसे. देईल? कुठून? कधी? मसाला तर बाद केला ना बिराजदारांनी तिचा. मग कुठून देणार माझे पैसे? नाही नाही, ते काय नाही, माझं चुकलं. तुमच्यासारख्या भिकारड्यांवर ना विश्वासच ठेवायला नको होता मी. पण आता नाही, जे आधी नाही केलं ना ते मी आत्ता करणार. तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय तुमची अक्कल ठिकाणावर येणार नाही. अहो नका नका, असं नका करू. लहान पोर आहे तो. लहान पोर? लहान पोर काय? थांब थांब. लेकरू आहे. फक्त हात उगारला तर त्रास झाला काय? हा, तुमच्या त्या राधापायी मला नेहमी असाच त्रास होतो. पण आता मी सहन नाही करणार, सांगून ठेवते. मला माझे सगळे पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजे. नाहीतर हे सगळं ना, हे बाहेर फेकून देईन आणि रस्त्यावर आणेन तुम्हाला. असे सुधारणार नाही तुम्ही. हॅलो, कुठे आहेस? आत्ताच्या आत्ता गौराई मिसळ सेंटर वर ये. नको कांताबाई, ऐका. सगळं संपलं. हे बघ राधा, आत्ता तू घरी चल. आपण घरी जाऊन काहीतरी. तू घरी जाऊ, सांग ना काय करू?
घरी सगळे माझ्या वाटेकडे डोळे लावून बसले असणार. काय सांगू त्यांना? नाही आवडला मसाला? काही झालं नाही मसाल्याचं हे सांगू? माझी सगळी स्वप्न तुटली. नाही होणार आहे अनाथ आश्रम. अनाथ मुलांच्या डोळ्यातील स्वप्न नाही पूर्ण करू शकत हे सांगू त्यांना? तंदू शेटने विचारलं काय झालं, काय सांगू त्यांना? नाही सार्थ करू शकले त्यांचा विश्वास. विचारलं मुंग्याने काय झालं, काय सांगून हरली त्याची ताई आज. काय उत्तर देऊ सगळ्यांना? काय वाटेल त्यांना? सगळ्यांच्या पायाखालची जमीन सारखे. मीच चुकले, माझी चूक आहे याच्यात. मीच माझ्या नशिबापेक्षा मोठी स्वप्न बघितली. माझी लायकीच नाहीये स्वप्न बघण्याची. काही नाही मसाला वगैरे, काही जादू वगैरे नाहीये माझ्या हातात. काही चाव नाही माझ्या हाताला. मला काय वाटलं 4 लोकांनी कौतुक काय केलं तर माझा मसाला जगात भारी आहे. माझ्या मसाल्याने मी अख्खं जग जिंकेल. काही चाव नाही माझ्या हाताला. तुम्हाला साधा चांगला मसाला नाही बनवताना, चांगला मसाला नाही बनवताना. राधा काय करतेस? असा स्वतःला त्रास करून स्वतःला दोष देऊन काय होणार आहे? मग कुणाचा दोष आहे याच्यात? सांग ना. मी चांगला मसाला बनवला नाही म्हणून त्यांना आवडला नाही. नाही 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 राधा, असं काही नाहीये. मग कसं आहे सांग ना विराजस, कसं आहे मग? का नाही आवडला त्यांना मसाला? सांग ना, बोल ना. अनाथ माणसांची स्वप्नही अनाथच असतात का रे? त्यांना कोणीही जवळ करत नाही का? त्यांना असं स्वतःच असं हक्काचं असं सुख नसतंच का रे? सांग ना विराजस. राधा, म्हणजे मला असं वाटतं की तू जो विचार करतेस तो काही बरोबर करतेस असं मला वाटत नाही. कारण तू अनाथ आहेस म्हणून तुला सुखी होण्याचा हक्क नाही असा विचार करणं चुकीचं आहे ना. मग कुठे आहे ते सुख? शोधलं की सापडेल. अगं राधा, इतक्यात हरून कसं चालेल? हा, कसं आहे ना की कधी कधी काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. हा, पण त्या आपल्या चांगल्यासाठी होतात. तेव्हा ते आपल्याला कळत नसतं, पण उद्याच यू नेव्हर नो. कदाचित उद्या तुझा मसाला बिराजदारांशिवायच खूप मोठं होईल. विराजस, नको पुन्हा खोटी स्वप्न दाखवूस. आपल्या डोळ्यात देखत आपल्या स्वप्नांचं मरण नाही पाहावं. खूप त्रास होतो. माहितीये मला राधा, पण स्वप्न कधीच मरत नाही. उलट ती तुमच्याकडून पूर्ण होण्यासाठी धमक मागतात, तुमच्याकडे जिद्द मागतात. आणि ती जिद्द तुझ्यात आहे राधा. आणि ते बघ, फुलपाखरू कसलं कमाल उडतंय ना. तुला या फुलपाखरांची एक गंमत माहिती? ही फुलपाखरं जेव्हा जन्माला येतात ना, तेव्हा जन्मापासून यांच्याकडे पंख नसतात. ते कालांतराने येतात. कारण माहितीये का? कारण आभाळाला हात लावायची इच्छा त्याच्या इथे असते. आणि जर आग इथे असली ना की मग हळूहळू पंख येतात, पंखांमध्ये बळ येतं. आणि मग त्या फुलपाखराला उडण्यासाठी कोणाचीही गरज पडत नाही. तो स्वतःच्या पंखांच्या जोरावर उंच भरारी घेऊ शकतो. मग ते पंख फुलपाखराचे असो किंवा माणसाचे. हा, म्हणजे
फुलपाखराचे पंख आपल्याला दिसतात, माणसाच्या जिद्दीचे पंख दिसत नाहीत. एवढाच काय तो फरक आपल्यात आणि त्याच्यात. राधा, काय करतेस तू? बी द बटरफ्लाय. स्वतःच्या कोशातून अशी बाहेर ये. तुझ्या पंखांच्या जोरावर पुन्हा एकदा उभी राहा. यार राधा, तुझं आभाळ तुला बोलवतंय, तुझी वाट बघता येते. प्लीज अशी हिम्मत नको ना हरूस. काय खूप घाबरले होते विराजस. काय तू घाबरली होतीस? कशाला? हे बघ, आयुष्याना सरप्राईज असलं पाहिजे. आणि जेव्हा आयुष्य आपल्याला असं सरप्राईज देतं ना, तेव्हा आपण उलट त्याला सरप्राईज करायचं असतं. ओके, छान आहेस, सेट आहे. काय झालं? ते फुलपाखराचं नाही माहिती, पण माझ्या पोटातल्या कावळे म्हणतात की त्यांना ते जगातली वर्ल्ड फेमस मिसळ खायची इच्छा होते. मी नाही म्हणत आहे, पोटातल्या कावळ्यांचं म्हणणं आहे की मिसळ खाल्ली तर त्यांना बरं वाटेल. जर त्यांना चल चल. असं नका करू. हो नका लाव, तावा लाव, नका असं करू. ताव ताव तावा तावला. हो मी पाया पडतो तुमच्या. असं नका करू. असं ऐकायला आमचं. हे लय ऐकलं तुमचं, पण आता नाही. तुमच्यासारख्या अनाथांचं आता मी अजून ऐकणार नाही. चालायचं, निघायचं आता. माझी जागा खाली करायची. पण आम्ही कुठे जाणार? कुठे जाणार आम्ही? त्याच्याशी माझा काय संबंध? कुठं बी जा, आणि नाही जागा मिळाली ना तर मसनात जा, पण आता इथं राहायचं नाही. चला येंगा. कांताबाई, अहो असं नका करू. राधा येईल आता, आणि आली की ती काहीतरी करेल. तुमचे सगळे पैसे देऊन टाकल. असं नका करू. येऊ दे की मग. मी काय घाबरते का तिला? हा, चंदूशेठ काय चाललंय? त्यांना काय विचारते? मला विचार. माझे पैसे नाही दिले ना, मग आता हे सगळं सामान बाहेर रस्त्यावर फेकणार आहे मी, आणि तुला पण घराबाहेर काढणार आहे. चल निघ. हे बघा, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. ए चिकन्या, गब्बस. ड्रायव्हर ना तू? माझ्या समोर आवाज नाही करायचा. हिने माझे पैसे दिले नाही ना, मग आता हिला ह्या घरात पण राहू देत नाही मी. आणि तसं बी हिचा मसाला साहेबांनी फेल केलाय ना, तो कुठून येणार हिच्याकडे पैसे? हा, चला निघा आता. कांता मावशी, प्लीज असं करू नका. आमच्या डोक्यावरून आमचं चप्पल हिरावून घेऊ नका. विश्वास ठेवा, मी दिवस रात्र मेहनत करेन आणि सगळे पैसे देईल तुमचे परत. खरंच पैसे दिले. अनाथाश्रम काढायचा आहे ना तुला? मला नाही. आता एक काम करायचं, इकडनं निघायचं आणि स्वतःसाठी आश्रम शोधायचा. कळलं? चल एक. मी खरंच पैसे देईल तुमचे, सगळे पैसे देईल कांता मावशी. हो, कसं देणार आहेस? हाताने देणार आहेस? माझे पैसे दिले नाहीस ना, आता हे सगळं सामान मी बाहेर फेकलंय आणि आतलं राहिलेलं सामान ना जप्त केलंय असं समजायचं आणि इकडनं निघायचं. चालले? बरं, मला सांगा, किती पैसे द्यायचे तुम्हाला?
मी पैसे देतो. चंदूशेठ, राधा, माही, तुम्ही काळजी करू नका. कोणीही तुमच्या डोक्यावरचा छप्पर काढून घेऊ शकत नाही. तुम्ही मला सांगा किती पैसे द्यायचे, मी देतो तुम्हाला. विराजच बास. अजून खोटी आशा दाखवणं बंद कर, बास. हे चला रे, लावा कुलूप. माझे पैसे बाकी आहेत, लक्षात ठेवायचा. असं करू नका. विराजस, हा बाबा. कुठे निघालास? ते एक अर्जंट काम आलं, पटकन जाऊन येतो. ओके विराजस, कुठे निघालाय? ते आणि हे जॅकेट? थंडीचा दिवस आहेत ना बाबा, तर कसं घरी येताना रात्री उशीर झाला, थंडी वाजली म्हणून एक जवळ एक्स्ट्राचं ठेवलंय. बघू. नाही बाबा, फक्त जॅकेटच आहे. अरे तुला थंडी वाजू नये म्हणूनच म्हणते बघू. अहो नको बाबा. बघू. अहो एवढे पैसे? हे पैसे मला मिळणार नाहीत. तुला यापुढे पैसे मिळणार नाहीत. माझ्या नकळत माझ्या पैशांची उधळपट्टी खूप केलीस तू. हे छान कपडे घालून मिरवणं, गाड्या उडवणं, ही जी काही तुझी ऐश चालली ना, ती या बापामुळे. आणि बापाचं काय? बापाला काडीचीही किंमत नाही. मी तुला एक काम सांगितलं होतं, ते सुद्धा तू धड केलं. ग्राउंड रिसर्चच्या नावाखाली एक मसाला शोधून आणलास, तो सुद्धा त्या अनाथ पोरीचा.
मुलगा म्हणून खूप लाड केले आजवर तुझे, पण यापुढे नाही. यापुढे माझ्याबरोबर कामावर यायचं. मी जसं सांगीन तसंच वागायचं. ही जी काय ऐश चालल्या ना ती सगळी आजपासनं बंद.